मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अपना गाईड या आपल्या यूट्यूब चॅनलवर। जर तुम्ही इयत्ता 7वीमध्ये शिकत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। कारण या व्हिडिओमध्ये आपण एका अशा परीक्षेची माहिती जाणून घेणार आहोत की याच्या आधी तुम्हाला नव्हती। म्हणजे 1 वर्ष झालं आता, मागच्या वर्षी होती, पण या वर्षीपासून आता ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने या परीक्षेचा अभ्यास करावा लागणार आहे। कारण ही असणार आहे स्कॉलरशिपची परीक्षा, जी की पूर्ण स्टेट लेवलवर म्हणजे महाराष्ट्र राज्य लेवलवर ही परीक्षा घेतली जाते। आणि फक्त शाळेचा अभ्यासच न करता, शाळेच्या अभ्यासासोबत जर तुम्ही अशाही परीक्षेचा, इतर परीक्षेचा जर अभ्यास या ठिकाणी जर करत असाल तर हे तुमच्या ज्ञानामध्ये एवढी जास्त भर पाडून देत असते की तुमच्या भविष्यात कोणतीही परीक्षा तुम्ही देणार असाल तर त्या परीक्षेमध्ये या परीक्षेचा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो। ती म्हणजे स्कॉलरशिप एक्झाम इयत्ता 7वी। आणि या परीक्षेमध्ये ही परीक्षा कधी असते, कोणाला देता येते, त्याचबरोबर हिचा अभ्यासक्रम काय असतो, हिचे फायदे काय असतात, ही संपूर्ण माहिती, अभ्यासक्रम असो, अभ्यासाची रणनीती असो, ही सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिला प्रश्न तुमच्या मनात या ठिकाणी येत असेल तो म्हणजे ही परीक्षा द्यायची कशामुळं, म्हणजे असं काय आपल्याला फायदा होऊ शकतो किंवा एक नेमकं परीक्षा देण्याचं मागं कारण काय असू शकतं, कशासाठी द्यायची। सर्वात पहिले मी तुम्हाला सांगितलं की तुमची गुणवत्तेची ओळख होती, म्हणजे शैक्षणिक गुणवत्तेची ओळख या ठिकाणी दिसून येते। तुम्ही कशा पद्धतीनं शाळेवर किंवा शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये कशा पद्धतीने परफॉर्म करता हे या परीक्षेतून कळतं। राज्यस्तरावर ही स्पर्धा असल्यामुळं ही राज्यस्तरावर स्पर्धा परीक्षेचा सराव होतो, म्हणजे पूर्ण राज्यातून तुमचं या ठिकाणी मेरिट काढलं जाते की पूर्ण राज्यामध्ये तुमचा कोणता नंबर आहे, की तुमच्या आसपास तुमचे जे काही वर्ग 7वीचे विद्यार्थी असतील त्यांच्यात तुम्ही कुठं टिकता, तर हे या परीक्षेतून त्या ठिकाणी कळतं। मिळणारी शिष्यवृत्ती असते, म्हणजे शिष्यवृत्ती मिळते तुम्हाला त्या ठिकाणी, काहीतरी आर्थिक मदत म्हणून तुम्हाला शिष्यवृत्ती दिली जाते, जी की समोरच्या शिक्षणासाठी तुम्हाला खूप महत्त्वाची ठरते। आणि त्याचसोबत ही परीक्षा दिलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना, म्हणजे जे काही विद्यार्थी पात्र ठरतील, भलेही तुम्हाला शिष्यवृत्ती जर नाही मिळाली तर त्या ठिकाणी एक प्रमाणपत्र तर ते नक्कीच मिळतं। आणि अशा पद्धतीने या परीक्षा देण्यामागची काही कारणं आपण जाणून घेतले। आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे अभ्यासक्रम काय करायचा आणि कसा करायचा, काय काय अभ्यासक्रम असणार आहे। तर या ठिकाणी अभ्यासक्रमासाठी तुम्हाला 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 1मध्ये तुम्हाला मराठी असतो 50 मार्क। 50 मार्कसाठी जरी असेल तर प्रश्न मात्र फक्त किती असतात, 25 प्रश्न असतात, त्याला 50 गुण असतात। आणि त्याच्यासोबत दुसरा विषय असतो त्याच्यात गणित, आणि गणितात तुम्हाला 100 गुण, याचा अर्थ तुम्हाला कळालंच असेल, 50 प्रश्न, म्हणजे गणिताचे 50 प्रश्न 100 गुण आणि मराठीचे 25 प्रश्न 50 गुण, असा पेपर 1 या ठिकाणी तुमचा एकूण 150 गुणांसाठी होत असतो। किती? 150 गुणांसाठी। आणि या 150 गुणांचा पेपर सोडवण्यासाठी म्हणजेच प्रश्न किती असणार यात, फक्त 75, म्हणजे फक्त 75 प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे पुरेपूर 90 मिनिटाचा, खूप जास्त असा आपण या ठिकाणी म्हणू शकतो 90 मिनिटाचा कालावधी म्हणजेच वेळ दिलेला राहतो। म्हणजे 90 मिनिटात तुम्हाला 75 प्रश्न सोडवायचे, ज्याच्यात तुम्हाला 150 पैकी गुण मिळतील। गणित हा विषय महत्त्वाचा असणार याच्यात, कारण 100 गुण आहेत। आणि मराठी, जे की खूप सोपा विषय आहे आपल्यासाठी, कारण आपण मराठी मीडियमचे विद्यार्थी असतो, 50 गुणांसाठी असणार आहे। पेपर 2मध्ये सुद्धा इंग्रजी असणार आहे तुम्हाला भाषाचा विषय म्हणून 50 गुण, आणि 50 गुण या ठिकाणी 25च प्रश्न असणार आहे, या ठिकाणी पण 25 प्रश्न 50 गुण। दुसरा विषय असणार आहे महत्त्वाचा, तो म्हणजेच बुद्धिमत्ता, 100 प्रश्न, या ठिकाणी असणार 50 गुण। किती? तर या ठिकाणी असणार आहेत आपले 50 गुण। आता याच्यानंतर हे जर झाल्याच्यानंतर आता इथेही 90 मिनिटच असणार तुम्हाला, म्हणजे कालावधी, आणि हे सर्व या ठिकाणी कसं आहे समान आहे, फक्त विषय मराठीच्या जागी इंग्लिश राहील दुसऱ्या पेपरला आणि गणितच्या जागी बुद्धिमत्ता राहील। असा एकूण 300 गुणांचा पेपर होईल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथं काही लिहिण्याची गरज नाही, म्हणजे फक्त काय करायचं, प्रश्न वाचायचे। ह्या प्रश्न राहील 1, 2, 3 आणि 4 असे 4 पर्याय राहतील। या 4 पर्यायापैकी जो काही ऑप्शन राहील ते तुम्हाला काय करायचा, असा गोल करायचा, म्हणजे ऑप्शन्स राहतील। आणि तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न आपण त्याला म्हणतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, आणि याला कोणती निगेटिव्ह मार्किंग नसते। निगेटिव्ह मार्किंग म्हणजेच काय, एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर त्याचंही उत्तर तुम्ही काहीही गोल करू शकता, 4 पैकी 1 पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागतो। म्हणजे जर का तुम्ही चुकीचं जरी दिलं तर तुमचे मार्क्स या ठिकाणी कमी होणार नाही, म्हणजे निगेटिव्ह मार्किंगसुद्धा नाही। आणि खूप सोप्या प्रकारचे जे प्रश्न असतात, जे की सर्व विद्यार्थी जवळपास सोडू शकतात, असे प्रश्न असतात जवळपास 30%। 30% म्हणजेच किती? 30% म्हणजे आपण जर का आता किती प्रश्न होते आपले, 150 प्रश्न होते। किती प्रश्न होते? 150 प्रश्नाचे जर आपण 30% काढले, किती काढले? 30%, तर 15 त्रिक 45, म्हणजेच किती राहणार 45 जे प्रश्न असणार ते एकदम सोप्या लेवलचे असणार, म्हणजे एकदम सोप्या स्वरूपाचे 45 प्रश्न तुम्हाला भेटतील। त्याच्यानंतर 45 प्रश्न तुमचे हे थोडे अवघड राहतील,
आणि मध्यम मीडियमचे म्हणजेच थोडेसे नॉर्मल मॉडरेट क्वेश्चन असणार 40, जे की 60 मार्क म्हणजे 60 प्रश्न असणार आहेत. 15 चूक 60 असे 60 प्रश्न तुमचे हे मॉडरेट लेवलचे असणार, म्हणजेच मध्यम स्वरूपाचे. सोपे असणार 45 आणि हे असणार 45 अवघड थोडे. अशा पद्धतीने प्रश्नाचं स्वरूप असणार. त्याच्यानंतर अभ्यासक्रम आपण डिटेलमध्ये बघूयाचा की अभ्यासक्रम नेमका असतो का. आता हे तर आपला पेपर पॅटर्न झाला, परीक्षेचं स्वरूप झालं. पण याच्यात मराठीचं काय काय येणार, तर मराठी आणि इंग्लिशचं जर तुम्ही बघितलं तर भाषेचे विषय दोन्ही. मग या भाषेच्या विषयामध्ये काय काय असतं, समानार्थी शब्द असतात. समानार्थी शब्दाच्या सोबत काय असणार, विरुद्धार्थी शब्दही असणार. त्याच्यानंतर वाक्यप्रचार आणि म्हणी असणार. व्याकरणामध्ये नाव, सर्वनाम, विशेष, काळ, प्रयोग, विरामचिन्हे असे काही महत्त्वाचे टॉपिक येतं जे की तुम्हाला व्याकरणामध्ये येतील. आणि आकलन म्हणजेच काय, उतारे दिलेले जातात. उतारा असेल, कविता असेल, एखादी बातमी असेल, है ना. मग न्यूज दिलेली राहील, त्या न्यूजवर तुम्हाला खाली प्रश्न विचारते, वरील न्यूज कशावर आहे. आणि प्रत्येक उतार्यावर किंवा कवितेवर तुम्हाला या ठिकाणी 3 प्रश्न विचारले जातात. आणि 3 आणि 3 6 असे एकूण 2 उतारे दिले जातात, किंवा एक कविता एक उतारा, किंवा मग एक उतारा आणि एक बातमी, असे एकूण 6 प्रश्न. म्हणजेच 12 गुण तर तुम्हाला याच्यावरच असतात आकलनावर. अशा पद्धतीनं मराठी किंवा मग इंग्लिश याचा झाला हा अभ्यासक्रम. आता सर्वात महत्त्वाचे विषय असतात ते म्हणजे गणित आणि दुसरा म्हणजेच आपला बुद्धिमत्ता. मग गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये काय दिलेलं जातं तुम्हाला, आता इथं शॉर्टमध्ये आपल्याला काय काय सांगितलेलं आहे. संख्याज्ञान असणार. संख्याज्ञानामध्ये मग तुमच्या चढता क्रम, उतरता क्रम, संख्याज्ञानमध्ये समसंख्या कोणत्या, विषम संख्या कोणत्या, मूळ संख्या कोणत्या. त्याच्यानंतर सोबत त्याला तुम्हाला प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू काढावं लागते, आहे ना. दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत. मूलभूत क्रियामध्ये काय काय आहे, त्या मूलभूत क्रियामध्ये तुमची बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार ह्या मूलभूत क्रिया असतील. अपूर्णांक असतील, दशमान पद्धत असेल, त्याचबरोबर नफा तोटा असेल, व्याज असेल, क्षेत्रफळ, परिमिती, भूमिती, आकृत्या, अशा पद्धतीच्या काही महत्त्वाचे टॉपिक आहेत जे की तुमच्या गणित या विषयामध्ये असणार आहेत. आणि दुसरा जे विषय असणार आहे आपला, तो असणार आहे बुद्धिमत्तेचा महत्त्वाचा विषय. याच्यात तुमचे पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात, कारण सोपा विषय असतो. तार्किक विचारवर प्रश्न विचारले जातात. मालिका असती, मालिका म्हणजे सिरीज दिलेली राहते की इथे घेतला मी ए, इथे घेतला बी, इथे घेतला सी, तर समोर काय येईल, तर समोर डी येणार. अशा पद्धतीचे सोपे प्रश्न मालिका याच्यावर तुम्हाला विचारले जातात. वर्गीकरण असेल, आरशातील प्रतिमा असेल, सांकेतिक भाषा, दिशाज्ञान, नातेसंबंध, वेन आकृत्या, हे सर्व जे प्रश्न येतं एकदम सोप्या लेवलचे असतात. असं काय अवघड याच्यात काहीच नाही, तुम्हाला इथं पैकीच्या पैकी गुण मिळतात. हे झाला तुमचा बुद्धिमत्ता आणि गणिताचा अभ्यासक्रम. एकदम सोप्या पद्धतीने आपण याची तयारी करणार आहोत. तयारी कुठं करायची, ते काय करायची ते मी तुम्हाला इथं सांगणारच आहे. पण त्याच्या आधी तयारी का करायची याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्नाचं उत्तर असणार आहे हे. तुम्हाला दरमहा जर याच्यात तुम्ही पात्र झाले आणि गुणवत्ता यादीत जर तुमचं नाव आलं तर प्रत्येक महिन्याला 750 रुपये तुम्हाला या ठिकाणी रक्कम मिळते. अशी 3 वर्ष एकूण 22,500 म्हणजे 22,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळतात. आणि असेच अधिक माहितीसाठी तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, mscpune.in या वेबसाईटला भेट द्यायची आणि अपना गाईड आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं. कारण जेणेकरून काय होईल, तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. म्हणजे पूर्ण अभ्यास आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत, पूर्ण करणार आहोत. कुठे, अपना गाईड या यूट्यूब चॅनलवर. म्हणजे कोणताही विषय असू द्या, तुमच्या पूर्ण विषयाची तयारी आपण इथं करून घेणार आहोत. त्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा. जर तुम्ही पालक असाल, तुमच्या पाल्याला सांगा, त्याला दररोज या ठिकाणी हे क्लासेस अटेंड करायचे. सोबतच आपण ऑनलाईनसुद्धा क्लास घेणार आहोत. म्हणजेच त्यासाठी कोणतीही फीस तुम्हाला द्यायची गरज नाही आणि तुमच्या वेळेनुसार जर रेकॉर्डेड क्लास असतील यूट्यूबवर तर तुम्ही ते नंतर कधीही बघू शकता. तर ही झाली आपली स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग 7वीसाठी संपूर्ण माहिती. जर तुमचे अजूनही काही प्रश्न जर असतील की कोणता विद्यार्थी नेमकं तुमचा विद्यार्थी पाल्य कोणत्या शाळेत शिकत असेल त्याला स्कॉलरशिप मिळेल का नाही मिळणार, थोडक्यात सांगतो एवा. जर का तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या कोणत्याही शाळेत म्हणजे जिथं महाराष्ट्र स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम घेतला जातो ते प्रत्येक विद्यार्थी पात्रही आहेत आणि त्यांना स्कॉलरशिपही मिळते. पण जर का CBSCमध्ये असेल म्हणजे CBSCमध्ये जर असेल तर CBSCच्या मुलांना पात्र तर असतात, ते सर्टिफिकेटसुद्धा मिळतं पण स्कॉलरशिप मिळत नाही. मग अशा काही प्रश्नाची जर उत्तरं तुम्हाला हवी असतील किंवा काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर तुम्ही कमेंटमध्ये ते नक्की सांगा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.